लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय। याच पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडकी यांनी प्रशासनाला 2 दिवसात परिस्थिती सुधारण्याचा अल्टिमेटम दिलाय। पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून संताप वाढत आहे। वाढत्या तक्रारींमुळे महापौरांनी तातडीची बैठक बोलावून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे की पाणी पुरवठा आणि पाणी ही शहराची निकड आहे। आपण बघितलं की लोकप्रतिनिधी आल्यानंतर सभागृहामध्ये पाण्याची विशेष बैठक झाली। त्यावरती असं लक्षात आलं की टाक्या तर बांधल्या गेल्या आहेत, पण वितरण व्यवस्था ही प्लॅनिंगमध्ये नव्हती। प्रशासकीय काळामध्ये जी काही वितरण व्यवस्था झाली आहे ती जरी काही ठिकाणी पूर्ण आहे, काही ठिकाणी अपूर्ण आहे। टाक्यांचं म्हटलं तर टाक्यांचं बांधकाम देखील काही ठिकाणी झालं आहे। 17 टाक्या गेल्या काळात प्रपोज केल्या होत्या, त्यापैकी 10 टाक्या ज्या आहेत त्यांचं बांधकाम पूर्ण आहे। एक असं लक्षात आलं की एका टाकीमध्ये तर गळती आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं ह्या पूर्ण चर्चेतनं झालं आहे। ते झालं पण आहे। त्यानंतर मुळात जो पाणी पुरवठा शहरासाठी झाला पाहिजे, मुबलक पाणी पुरवठा आत्ता येणाऱ्या मेमध्ये, कडक उन्हाळा आज आपण बघतोय, गेल्या आठवड्याभरापासून उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या वाढल्या आहेत आणि म्हणून ह्या सुट्टीमध्ये जेव्हा की आपल्याकडे पाहुणे येतात, घरी सगळेजण उपस्थित असतात, जे काही शाळकरी मुलं आहेत ते देखील घरी असतात, तर निश्चितपणे पाण्याचा वापर रोजच्या मानाने थोडा जास्त होतो आणि हे सगळं लक्षात घेऊन जर आत्ता पाण्याचं नियोजन नाही केलं तर नक्की आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी काही चांगली जाणार नाही आहे। आपण जर बघितलं तर कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे, ते इतर कामं जे काही सुरू आहे त्यामध्ये खरं तर कॉन्ट्रॅक्टर हे जे आहे ते अतिशय हलगर्जीपणाने काम करते असं लक्षात आलं। आज सकाळी देखील एक पाण्याची लाईन जी आहे ती फुटलेली आहे OFC केबलच्या कंत्राटदाराकडनं। तर अशा पद्धतीने जेव्हा 6 युटिलिटीज टाकलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा अजून MSEBकडनं पण आम्हाला एक विनंती अर्ज मिळाला आहे की आम्हाला देखील भूमिगत तारा करायच्या आहे, BSNLकडनं पण मिळालं आहे। तर होतं काय आहे की आपण जे काम केलं आहे ते पूर्णत्वास ऑलमोस्ट आलं आहे। ह्या आठवड्याभरात सगळं काम खरं तर आपल्याला बुजवायचं होतं, बंद करायचं होतं, पण आता MSEBने पत्र दिलं आहे की आम्हाला 10 दिवसाचा अधिकचा वेळ द्या, जेणेकरून भूमिगत तारांसाठी आम्हाला मदत होईल। मॅनपॉवर कमी असेल, जुने वॉलमन देखील आहेत ज्यांना माहिती आहे, कारण कंत्राटी वॉलमन जे आहेत त्यांना माहीत नाही आहे की कुठल्या विभागाला कशी पाईपलाईन जोडलेली आहे आणि कुठे पाणी पुरवठा होतो आहे। तर मला असं वाटतं जे एक्सपिरियन्स आणि परमनंट कर्मचारी आपल्याकडे होते, जे रिटायर झालेले आहेत, त्यांचं एक मीटिंग घेऊन इथे त्यांच्या अनुभवाचा एक काहीतरी वापर करून आपण काही नियोजन करता येतं आहे का हे देखील आम्ही पडताळून पाहणार आहोत। येत्या 15-16 तारखेला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक घेऊन नाशिककरांची जी पाण्याची काही निकड आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून एक प्लॅनिंग करून, कारण आता आपण पाहतोय की 600 MLDच्या वर पाणी खरं तर आपण वापरतोय, पण ते लिकेज होऊन आणि काही ठिकाणी नळ चोरीचे, पाणी कनेक्शन चोरीचे देखील असे खूप इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, जेणेकरून पाणी ते एंड युजरपर्यंत, म्हणजे जो आज टॅक्स भरतोय त्या नागरिकांपर्यंत खरं तर हे पाणी जाणं अपेक्षित आहे। ते तिथे न जाता गळतीमध्ये आणि पाणी कनेक्शन चोर जे असतील त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहे। बैठकीत नागरिक तहानेने व्याकुळ होत असताना प्रशासन झोपेते का असा सवाल करत महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान उपमहापौर विलास शिंदे यांनीही कामात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिलाय। कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान शहरात पाणी टंचाई वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।